पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आज आपला 8व्या अध्यायामधला शेवटचा श्लोक राहिलेला आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. आले वेदेषु यज्ञेषु, वेदाचं अध्ययन केलं किंवा वैदिक परंपरेप्रमाणे आचरण ठेवलं. आज आता आपल्याला हे समजणं अवघड आहे, कारण वैदिक परंपरेप्रमाणे आचरण करणारी मंडळी आज आपल्याला जवळजवळ दिसत नाही. फार थोडी मंडळी आहेत, पुण्यामध्ये सुद्धा थोडीफार असतील आणि इतकं काटेकोरपणे वैदिक परंपरेचं आचरण करणारी. यज्ञेषु तपस्सु, यज्ञानी प्राप्त होणारं, तपानी प्राप्त होणारं, च एव दानेषु, त्याचप्रमाणे दानानी प्राप्त होणारं, यत् पुण्यफलम प्रदिष्टम, जे जे पुण्यफल आहे ते सगळं जे सांगितलेलं आहे, ही सगळी पुण्यफलं म्हणूनच सांगितलेली आहेत की या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये आपण पुण्य गोळा करत जावं. अत्येति तत्, ही सगळी प्रकर्षे आणि इष्ट असणारी जी फलं आहेत प्रदिष्टम, आणि अशी अत्येति तत् सर्वविधम, ह्या सगळ्यांना अत्येति म्हणजे ओलांडणं, त्या सगळ्यांना कोण ओलांडतो? तत् सर्वमिदम, ह्या सर्व फलांना आपण ओलांडून जाणं म्हणजे आपण मागे टाकतो. ही फलं मागे पडतात, म्हणजे याच्याही पेक्षा अधिक प्राप्त करून देणारं फल कशाचं आहे? तर ते या ज्याला आपण परमेश्वर प्राप्ती, ईश्वर उपासना, निष्काम भक्ती, मोक्षाची इच्छा, या किंवा निष्काम कर्मयोग, कारण मनुष्य व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी आचरणामध्ये घेतो, पण ह्या सर्वाला त्याची त्याची म्हणून फल आहे. आणि हे सर्व जेव्हा आचरतो, जी वैदिक फलांच्या पेक्षा जो वेगळा निवृत्तीपर मार्ग सांगितला आहे, त्या मार्गामधून भिन्न भिन्न मार्ग आहेत, त्यातही अनेक मार्ग आहेत. त्यापैकी ज्या कोणत्या मार्गाने मनुष्य पुढे जाण्याचा प्रयत्न करील. आता त्यांनी शब्द काय वापरला आहे? त्या सगळ्यांकरता एकच शब्द योगी वापरला आहे. आणि म्हणून विदित्वा योगी, जाणून घेऊन. हे कोण जाणून घेतो? अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा, ते सर्व काही जाणून घेऊन हा योगी परमस्थानम उपैति चाद्यम, आद्यम श्रेष्ठ असं, परमश्रेष्ठ असं स्थान तो योगी आपल्या जीवनामध्ये प्राप्त करतो. आता योगी या शब्दात त्यांनी सगळे साधना मार्ग सांगितले. आपण जसे व्यवहारात बोललो, आता प्रत्येक वेळी तो योगीच झालेला असेल असं नाही आहे, मार्गावर असेल, साधनेचा उपक्रम चालू असेल त्याचा. आणि म्हणून वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलम, त्याच्यामधून प्राप्त होणारं जे पुण्यफल आहे प्रदिष्टम अत्येति, ते जे पुण्यफल आहे, जे सांगितलेली फलं आहे
एकापेक्षा एक श्रेष्ठ फलं आहेत. अशा त्या सर्व फलांच्याहून अधिक फल देणारं, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ फल देणारं तत्सर्वमिदं, त्या सर्व फलांना मागे टाकून श्रेष्ठ फल देणारं असं हा योगी जाणतो. कशाला जाणतो? आता योगी म्हटल्यावरच आलं की तो जो साधन मार्ग आचरतो त्या मार्गाचं जे फल आहे ते या सगळ्यांपेक्षा अधिक आहे हे तो जाणतो. आणि त्यामुळे परमस्थानम उपैती चाद्यम, म्हणून सर्वात श्रेष्ठ असणारं असं जे स्थान आहे ते स्थान प्राप्त करण्याचा तो प्रयत्न करतो. आता इथे जो काही विषय मांडला आहे अगदी साधारण विषय आहे की आता सगळं सांगून झालं आहे, आता फक्त समारोपाची त्यांनी शेवटच्या श्लोकावर इतरत्र जसं पुष्कळ भाष्य केलं आहे तसं इथे केलं नाही. कारण असं आहे ना, हा विषयच अदृष्टाचा आहे आणि अदृष्टाचा जो विषय आहे त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्यांनी जरी संत झाले सत्पुरुष झाले तरीसुद्धा ते तरी किती आणि का मांडतील? कारण आम्हाला ते दृश्य नाहीच आहे. हो, जे काही आहे ते वाचायचंच आहे. म्हणजे आता असा कोण सांगणार आहे की हो अहो ठामपणे इकडे स्वर्ग आहे बरं का, तिकडे वरती ते महालोक आहे, कोण सांगणार आहे? कोणीच सांगणार नाही. कारण जो देहाने इथे आहे त्यांनी तिथे जाऊन पाहिलेलं नाही आहे. त्या ऋषीमुनींनी आपल्या तपश्चर्येमधून त्या त्या स्थानांचं आकलन करून घेऊन ते ज्ञान शास्त्र म्हणून, तत्वज्ञान म्हणून, भूमिका म्हणून वेगवेगळ्या प्रकाराने ठेवलं आहे ना. कारण धर्माकरता त्याचा विचार केला तर पुण्य आणि पाप या दृष्टिकोनातून तो लोक आहे का, मग तो आहे तर का आहे, कसा आहे, मग त्या लोकामध्ये जाण्याकरता काय मार्ग आहे, मग त्याला पुण्य कसं पाहिजे, जर तिथे नाही पुण्य लोकात गेला तर पाप लोकात जाईल, मग त्या पापलोकाचा मार्ग कशातून निर्माण होतो, तो पापातून निर्माण होतो, नरकलोक. हे सगळं दिलंय कुणी? त्या ऋषीमुनींनी देऊन ठेव की जे तिथपर्यंत थेट त्यांच्या ध्यानमार्गामधून पोचू शकले आणि त्यांना त्या माध्यमामधून त्याचं ज्ञान प्राप्त झालं. आता योगामध्ये तिसरा जो अध्याय आहे त्या अध्यायामध्ये ह्या सगळ्याचं आकलन आपल्याला आहे. त्याच्यामध्ये सांगितलं आहे तो कसा, किती, कुठे, कुठपर्यंत पोचू शकतो. या देहात असताना सुद्धा त्याचं सामर्थ्य काय, दिक्कालाच्या अतीत होणारा म्हणजे तो कसा अतीत होतो दिशा आणि कालाच्या, त्या ते सगळं होण्याकरता त्याचं सामर्थ्य काय, त्याचा अभ्यास काय आणि त्याचं कोणत्या गोष्टीवर, वस्तूवर, आलंबनावर, प्रतीकावर ध्यान आहे, कशावर करतो ध्यान, की ज्या ध्यानामुळे ते फल त्याला प्राप्त होतं. आणि इथे आता असं आहे, इथे अशा विषयाच्या खोलात जायचं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी त्यांनी विषयाची व्याप्ती तेवढीच ठेवली. माऊलींनी सुद्धा फार ओव्या या ठिकाणी घेतलेली नाही आहेत. कशावरचंही विवेचन जेवढ्याच तेवढं केलेलं आहे. त्याच्यावर फार, कारण कशाकरता विवेचन आणि का विवेचन, म्हणजे आम्हीच त्यांना 100 प्रश्न विचारणार की हे तुम्ही लिहिलं आहे असं कशावरून, ती भानगडच नको. जेवढं आवश्यक आहे तेवढं लिहिलेलं आहे. तसंच इथे त्यांनी म्हटलं आहे, जरी वेदाध्ययनाचे झाले, समजा आपण वेदेषु म्हटलं तर त्याला वेदाध्ययनाशी सीमित ठेवलं. वास्तविक काही कारण नाही वेदाध्ययनाशी सीमित ठेवायचं. केवळ वेदाध्ययन नाही, वैदिक परंपरेप्रमाणे आचरणसुद्धा, म्हणजे तोही वेदाध्ययनाचा एक विषय होऊ शकतो. नुसतं अध्ययन केलं आणि आचरण नाही असं नाही, किंवा कुणाचं अध्ययन असणार नाही पण वेदेषु असा शब्द वापरला आहे. त्यामुळे वैदिक धर्माचं आचरण हा त्याच्यामध्ये अर्थ घ्यायला पाहिजे. नुसता वेदेषुमध्ये वेदाध्ययन घेता येणार नाही. त्याच्यामध्ये वैदिक जीवनपद्धती अवलंबून त्याप्रमाणे आचरण करणं, किंवा अथवा यज्ञाचे शेतची पिकले, किंवा म्हणाले परिस्थिती इतकी उत्तम आहे, सगळी साधन सामुग्री आणणं त्याला इतकं सोपं आहे. सामान्यतः जो काही देशकाल सांगितलेला आहे त्या ठिकाणी जाऊन यज्ञ करायचे म्हटलं तरी ज्याला शक्य आहे, आणि त्याचबरोबर ज्याच्याकडे द्रव्य भरपूर आहे आणि ज्याला त्याची हौस आहे, अशाकडे काय म्हणाले, शेतच पिकलं यज्ञाचे, तो आपला यज्ञ करतच राहतो आणि यज्ञ सत्र करू शकतो. म्हणजे जे यज्ञांची सत्र असतात ते यज्ञ काही असे वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात संपतात असे नाही, पिढ्यानं पिढ्या चालू राहतात. आणि आपल्याकडे गंगाखेडला म्हणजे मराठवाड्यामध्ये त्यांनी तो आता चालू ठेवला आहे पुढे, आत्ता पुन्हा स्थान बदललं असेल तर माहीत नाही, परंतु त्या गावामध्ये सोमयाग आता 3-4 पिढ्या चालूच आहे. सातत्याने ते यजनच चाललं. इथे शेतच पिकलं ना, म्हणजे याग कधी थांबतच नाही, चालूच आहे.
याग करणं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं अथवा यज्ञाचे शेतची पिकले. म्हणाले का तपोदानांचे जोडले, किंवा एखाद्याच्या ठिकाणी तपाला अनुकूलता आहे आणि ती व्यक्ती शरीराचं बळ पाहिजे तपा करता, त्यामुळे तपानी ज्यांनी ती अनुकूलता करून घेतलेली आहे असे तप करतील, किंवा ज्यांना पुष्कळ संपत्ती आहे आणि मनाची उदारता आहे. कारण मन उदार असल्याशिवाय दान होत नाही. संपत्ती आहे म्हणून दान करू शकत नाही मनुष्य, त्याच्याकरता मनही उदार असावं लागतं. म्हणून म्हणाले तिथे पण जोडले, म्हणजे दानाकरता पण ते व्यक्तीचं जीवन जोडलं जाऊ शकतं, तपाकरता पण जोडलं. म्हणजे हे सगळे जे वरच्या गोष्टी आहेत त्या प्रत्यक्ष वैयक्तिक पातळीवर आणून त्यांनी लिहिले आहे. सर्वस्व हनजे म्हणाले केवळ जे पुण्याचंच साधन आहे, तया आघवियांची या पुण्याचा मळा भारू आतवणी जया ये फळा, जे परब्रह्मा निर्मळा साठी न सर. त्या आघवियांची पुण्याचा मळा, त्या सर्वांच्या ठिकाणी सुद्धा हा जणू काही पुण्याचा मळा पिकलाय. वर जसं यज्ञाचं शेत पिकलंय म्हटलंय, तसं इथे पुण्याचा मळा पिकलाय असं म्हटलंय. भारू म्हणजे त्याला बहर आलेला आहे. भारू आतवणी जया ये फळा, या पुण्याच्या मळ्यामध्ये काय झालं आहे की जी फळं आली आहेत ती अगदी बहराला आलेली आहेत, भरपूर फळं मिळत आहेत. भारू आतवणी, अगदी आतून त्याला बहर आलेला आहे. आणि कसा आलाय विपुल फळं त्याला जया ये फळा, जे परब्रह्मा निर्मळा साठीनं सरे. इतकं सगळं जरी असलं तरी सुद्धा म्हणाले जे परब्रह्मा निर्मळा, तरी सुद्धा जे परब्रह्माच्या निर्मल अशा, निरंजन अशा, निर्गुण अशा, निष्कल अशा परब्रह्माच्या ठिकाणी परब्रह्मा निर्मळ साठी न सरे, त्याच्याबरोबर त्याची तुलना होऊ शकत नाही. याची सर म्हणा, याच्याबरोबरचं सामर्थ्य म्हणा, ते त्याला येऊ साठी न सरे, त्याच्या तुलनेला ते उभंच राहू शकत नाही. ही सगळी इतकी फळं आहेत तरी जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा काटाळा न दिसे. आता हे फळ काय आहे आणि कुणाचं आहे? हे फळ आहे त्या परब्रह्म निर्मल अशा, निष्कल अशा परब्रह्माचं, निर्गुण अशा कारण सगुण अशा परब्रह्माची उपासना जोपर्यंत निर्गुणामध्ये परिणत होत नाही आणि त्याच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत त्या उपासनेचा लाभ घेता येत नाही, म्हणजे ती सर्वश्रेष्ठ ठरत नाही. लाभ कोणता आहे त्याचा? नित्यानंदाचे निमाने, नित्य आनंद. कारण आता मिळवण्यासारखं फळ कोणतं? आपण आतापर्यंत कायम सच्चित आनंद शब्दावरती बोलत आहे. सत ही त्याचा गुणधर्म आहे, चित हा त्या चैतन्याचाच गुणधर्म आहे, म्हणजे परमात्म्याचाच गुणधर्म आहे. हे दोन्ही आम्ही काय अवलंबणार? या दोघांनाही आम्हाला अवलंबण्याचं किंवा आम्हाला जाणून घेण्याचं आम्हाला काही आकलन नाही आहे. का नाही आहे? कारण त्याची जी सत्ता, त्याचं जे असणं आहे ते आम्हाला दृश्य नाही आहे, आमच्या अनुभवाचा विषय नाही आहे. तसंच त्याचं जे केवळ चैतन्य स्वरूप आहे, चित म्हणजे चेतना, आम्हाला ज्यांनी स्फुरण दिलं आहे ते स्फुरण जे आहे तो आमच्या रोजच्या अनुभवाचा विषय नाही. वेगळा अभ्यास केला तर अनुभव, पण आनंद हा विषय जो आहे तो सहज अनुभवाचा. आम्ही जीवनातच आनंदाचा अनुभव, लौकिकात आनंदाचा अनुभव घेतो. म्हणून भक्ती सोपी का म्हणायची? त्याचं कारण असं, भक्तीमध्ये केवळ आनंद आहे आणि आनंदाचा अभ्यास करताना त्याच्या पर्याय आम्हाला समजू शकतात की आता पुरणाची पोळी खाल्ली, आनंद झाला, 2 दिवस खाल्ली, 4 दिवस खाल्ली, आनंद झाला, पण 5व्या दिवशी पुरणाची पोळी नको वाटली. म्हणजे आपल्याला कळलं अरे व्यवहारामध्ये ज्याला आनंद म्हटला खाण्याचा तोही मर्यादितच आहे. हिंडण्या फिरण्याचा आनंद पुष्कळ हिंडलो, शेवटी असं वाटतं आता इतके गरगर फिरलो, आता केव्हा एकदा घरी जातो. की तेही कळलं की मनुष्याला पुष्कळ हिंडावं, फिरावं, स्वतंत्र असावं, घराचं बंधन नसावं, असं जरी त्याला वाटलं तरी थोड्याच काळात त्याच्या लक्षात येतं असं नाही आहे. हे याच्यात सुद्धा माझा आनंद काही शाश्वत नाही. मग आनंद कशात आहे? तर मग तो जो परमात्मा स्वरूपाचा आनंद वगैरे वगैरे तो आपण तत्त्वज्ञानाच्या भाषेत त्याची चर्चा करू. तर त्यांनी सांगितलं की ते जे फळ आहे, आता फळ सांगताना दृश्य फळ सांगता येतं. योगी जरी वर शब्द वापरला तरीसुद्धा खाली तो म्हणजे क्रियायोगी, म्हणजे त्याच्याला आपण अष्टांग योगाचा अभ्यास करणारा, कुंडलिनी योगाचा असाच भाग घेतला नाही आहे. हा योगी म्हणजे आनंद,
आणि माऊलीने योगामध्ये सुद्धा, कुंडलिनी योगामध्ये सुद्धा त्यांनी शेवटी ती कैवल्य स्थिती ही पुन्हा आनंद रूपातच वर्णन केली. म्हणजे त्यांना भक्ती आणि योग या दोन गोष्टींचा त्यांनी साधना सांगताना तो मेळ घातलाच आहे, पण इथे त्याच्या फलात सुद्धा मेळ घातला. आणि म्हणून इथे त्यांना साधनेचं फळ सांगताना त्यांना अडचण नाही आहे. त्यांना असं योग कल्पद्रुमाचे फल असं काही ते म्हणत नाही. त्या इथे ते सहज म्हणतात, जे नित्यानंदाचे नि माने, माने म्हणजे प्रमाणाने. कशाचं प्रमाण आहे? नित्य आनंद हेच त्याचं प्रमाण आहे. हे नित्य आनंदाचं प्रमाण याला उपमा द्यायची तर काटाळा म्हणजे तराजू आणायचा कुठून? जे काटा करायचा, आपल्याकडे व्यवहारात शब्द आहे बघा, की लोक म्हणजे काट्यावर तोललं किंवा काटा करायचा आहे का, म्हणजे वजन माप करायचं आहे का, मापानी घ्यायचं आहे का, तसा हा शब्द काटाळा म्हणजे ज्याला तराजू म्हणतो त्याचंच नाव काटाळा. काटाळा न दिसे साने, त्याला मोजायला असा कुठलाही त्याच्यामध्ये पारडं, अशी काही कोणती दोन पारडी दिसत नाही. त्याला ताजवा पण म्हणतात. काटाळ्याला म्हणजे आपल्या तराजूला ताजवाही म्हटलं जातं, की अशी कोणती दोन पारडी नाहीत की ज्या पारड्यांमध्ये यांचं सुख घातलं आणि ज्याच्यामध्ये नित्य आनंदाचं सुख घातलं. तर म्हणाले या दोघांना तोलावं असं काही पारडं म्हणजे उपमे करता असं पारडं उपलब्ध नाही. बघा, जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा काटाळा न दिसे, दोघांना तोलण्याकरता कशाची उपमा द्यावी? जसं तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये रामेश्वर शास्त्री म्हणाले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुक्यासी आले. कशाची उपमा देऊ म्हणाले माझ्या या गुरूंना, तुकाराम महाराजांना? या जगामध्ये त्यांची तुलना करण्यासारखं मला काहीच दिसत नाही. त्यांच्याबरोबर तोलायला उपमेला काही दिसत नाही. मग मी कशाची करू? तुकिता म्हणजे तोलायलाच निघालोय, तर तुलनेसी म्हणजे त्याच्याबरोबर तुलना करण्याकरता ब्रह्म तुक्यासी आले किंवा तुकासी आले. तेव्हा ब्रह्मच फक्त तुकायला म्हणजे तोलायला मिळालं आणि तुक्यासी तोलायला, दोन्ही अर्थ आहे. म्हणजे तुकाराम महाराजांची तुलना करायची तर फक्त एका ब्रह्माशिवाय मी कोणाशी करू शकलो नाही. तोलायला माझ्याजवळ दुसरं काही मिळालंच नाही, असं त्यांनी रामेश्वर भट्टांनी म्हटलंय. तसं यांनी इथे म्हटलंय की कुठं आणू मी तराजू असा, की ज्या तराजूनी मी हे सगळं परंपरेतलं वैदिक याज्ञिक तप त्याच्याच बरोबर असणारे जे अनेक साधन मार्ग आहेत, त्या साधन मार्गाचं जे पुण्यफल आहे तर ते फल कशाशी तोलू मी? म्हणजे या नित्यानंदाबरोबर तोलताना कोणता काटा आणू मी की ज्या काट्यावर मला हे तोलता येईल? म्हणून म्हणाले की साने पहा पा वेदयज्ञादी साधने जया सुखा. ही वेदयज्ञ आधीची जी साधनं आहेत म्हणजे तप आहे, दान आहे आणि आणखीन अनेक साधनं, की ज्या सगळी ही साधनं काही ना काही प्राप्त करण्यासाठी. कोणते? स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाची कामना ज्याच्यामध्ये आहे, स्वर्गाची प्राप्ती हे ज्याचं उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाकरता असणारी जी काही साधनं आहेत ती सगळी साधनं एका मर्यादेपर्यंत राहतात. जे विटे न सरे, तो आनंद ना कधी विटतो आहे ना कधी संपतो आहे. म्हणाले भोगितयाचेनी पवाडे पुरे, जे उपभोग घेतो, जो स्वर्गसुख त्याचं जे उपभोग आहे, पुरती महासुखाचे सोयरे भावंडची आहे. म्हणाले जो भोगणारा आहे त्याला त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतात. त्या वैदिक परंपरेमध्ये पहा पा वेदयज्ञादी साधने जया सुखा, ही सगळी जी सुख आहेत या सुखामध्ये काही कमी नाही. म्हणजे त्यांना दोन्ही बाजूनी हा विषय मांडायचा आहे. फक्त इथे अर्थ जो दिला आहे त्याच्यामध्ये थोडी आपल्याला म्हणजे समाधान नाही आहे तिथे त्या अर्थाचं. आणि त्यांनी इथे जेव्हा म्हटलं आहे, आता इथे पहिल्यांदा उपमेचा काटाळा सांगितलं, वेदयज्ञादी साधने जया सुखा म्हटलं, पहा पा. आता ज्याच्या सुखासाठी वेदयज्ञादी साधनं निर्माण झाली आहेत ती आपण समजा म्हणू स्वर्गसुखासाठी निर्माण झाली, पहा पा. त्यांच्याबरोबर तुलना करायला आता कोणत्याही प्रकारचा तराजू आपल्याला मिळत नाही. आता पुढचं कसं घेतलं बघा, जे विटे न सरे भोगतियाचेनी पवाडे पुरे. आता याला कोणाला लावायचा हा विषय, तिथे ती सगळी गडबड आहे इथून पुढे. आता इथे जे विटे ना सरे, ज्याच्याविषयी वीट येत नाही आणि जे संपत नाही, मग जे विटतही नाही आणि जे संपतही नाही ते हे वैदिक सुख कसं म्हणता येईल? यज्ञाचं सुख संपणार आहे,
पुण्य संपलं की यज्ञाचं सुख संपणार. दानाचं सुख आहे, पुण्य आहे, त्या सगळ्यांना पुण्य आहे. आणि पुण्य संपलं की ते सुख संपतंय. पण ते म्हणतात जे न विटे विटे ना सरे, वीट येणारच नाही आहे सुखाचा, पण संपणार आहे त्याचं काय, त्याला पुष्कळ हाऊस वाटेल. परंतु भोगी तयाचेनी पवाडे पुरे, भोगणाऱ्याचे म्हणजे स्वर्गाच्या सुखाचे किंवा त्याच्या ज्या इच्छा आहेत त्या पुरं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. पुढं ती महासुखाचे सोयरे भावंडाची आहे. आता पुढे जे महासुख आहे म्हणजे जे ब्रह्माचं सुख आहे, ब्रह्मप्राप्तीचं जे सुख आहे त्याचा तो सोयरा आहे. सोयरा म्हणजे धाकटा भाऊ आहे, भावंडाची आहे. म्हणून ते कसं आहे तर ते धाकटं भावंड आहे असा तिथे त्यांनी अर्थ घेतला आहे की हे वेदयज्ञादी सुख जे नश्वर सुख आहे ते शाश्वत सुखाचं धाकटं भावंड कसं होईल. एका जातकुळीचं पाहिजे ना सुख. त्यामुळे तो जो अर्थ लावला आहे तो अर्थ असा तितका काही मनाला त्यांनी दिलेला अर्थ फारसा पटत नाही. एवढं विचारात घेता येतं की जे विटेना सरे भोगतियाचे मी पवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे. ते आत्ता म्हणतात की हा जो नित्यानंद आहे हा प्राप्त करत असताना म्हणजे आपल्याला जे वाटलं ते मी आपल्या पुढे मांडते, हे बरोबर असेल चूक असेल, परंतु तो अर्थ तो मला नक्की पटत नाही. त्यामुळे जे विटे ना सरे, जे विटूही शकत नाही, जे संपतही नाही आणि भोगणाऱ्याचे सगळ्या इच्छा पुरं करतं. आता हे कोण करतं, ते या साधन मार्गावरून जाताना धर्माचं आचरण करताना धर्माची भूमिका जी मुळात सांगितली ती भूमिका अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, जे धर्माचरण मनुष्य करत चाललेला आहे. आता धर्माचरणाचा संबंध या एकेका साधनेशी नाही आहे. इथे साधना मार्ग म्हणून वैदिक आचरण घेतलं, साधना मार्ग म्हणून वेदाध्ययन घेतलं, म्हणून यज्ञ घेतला, म्हणून तप घेतलं, म्हणून दान घेतलं. हे 4 गोष्टींचं उद्धृत केले आणि त्याच्याशिवाय अनेक मार्ग आहेत असं त्यांनी सांगितलं. या मार्गांची फळं कोणत्या प्रमाणात मिळतील, अगदी उत्कट पुण्य म्हणून मिळेल किंवा इतकं उत्कटतेने कर्म नाही केलं तर अधिक पापही आहे आणि अधिक पुण्यही आहे. म्हणजे समजा 49 पाप आहे 51 पुण्य असं सुद्धा होऊ शकेल आणि मग प्रपोर्शन त्याच्यामधलं प्रमाण कसंही बदलत जाईल. आणि म्हणून हे पुण्य मिळेल, त्या पुण्याचं फल मिळेल. पण हे कसं मिळेल, याला वीट जरी नाही आला तरी सुद्धा हे पुण्य जे आहे ते सरणारं नक्की. आणि इथे मात्र ते सरत नाही असं म्हणतात तेव्हा जेव्हा हा साधना मार्ग मनुष्य स्वीकारतो, कुठलाही म्हणजे भगवंताच्याकडे जाण्याचा, प्राप्तीचा, निवृत्तीचा मार्ग जेव्हा मनुष्य स्वीकारतो तेव्हा त्या मार्गाने काय सांगितलंय की त्या मार्गावर जाण्याकरता पहिलं धर्माचरण आहेच, विधिनिषेधाचा विचार आहे. त्यामुळे विधिनिषेधाचा विचार करत मनुष्य आचरण करत जेव्हा पुढे जातो तेव्हा त्याला काय प्राप्त होतं, त्याला दोन्ही मिळतं. अभ्युदयाची पण प्राप्ती आहे, निश्रेयसाची पण प्राप्ती आहे. कुणी सांगितलं आम्ही मोक्षाला जाणार आहे, कुणी सांगितलं आम्हाला फार चांगली गती मिळणार आहे, माहीत नाही. आम्हाला त्यातलं काही माहिती नाही आहे. पण एक आम्हाला माहिती आहे की आम्ही वेड्यावाकड्या मार्गाने जात नाही. आम्ही आमचं जीवन जे आहे ते आमची काय कर्तव्य आहेत, आमचा काय व्यवहार आहे, जे माफक प्रमाणात का होईना आम्ही फारशा मोठ्या चुका न करता आम्ही धर्माचरण करत जगतो. ह्या धर्माचरण करत जगणाऱ्या आम्हाला इथे काय फल मिळतं, अभ्युदय. आम्ही जर चांगल्या मार्गाने चालत राहिलो तर या लोकामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं जीवन जगण्याची आम्हाला वेदांनी सोय करून दिली. वेद आम्हाला ते फल देतो. आम्ही चांगल्या मार्गाने सज्जनतेने जर जगत राहिलो, प्रामाणिकपणे जर जीवन जगलो तर अभ्युदय आम्हाला मिळतो. पुढं काय मिळतं, निश्रेयस सिद्धी. पुढे त्या निश्रेयसाकडे वाटचाल करण्याकरता आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा आमच्या ठिकाणी उदय व्हायला लागतो. म्हणजे आम्ही असं चांगलं जीवन जगता जगता हळूहळू आम्ही थोडे निस्पृह होतो. हळूहळू आम्ही खऱ्या खोट्यापासून जरा बाजूला जातो, अधिक सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करतो. आमचे सगळे जे विकार आहेत, षड्रिपू आहेत, त्यांच्यावरती पुष्कळ नियंत्रण येत जातं. प्रवृत्ती अधिकाधिक चांगली होते, कर्म अधिकाधिक योग्य होतं. कर्माची ही जी शुद्धता आहे ती आम्हाला निश्रेयसाकडे जशी वर मिळते
तसा अभ्युदयाचे पण मोठे मोठे पल्ले गाठून देत की तो मनुष्य आपल्या जीवनात मिळवत 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 योगी आहेत, सत्पुरुष आहेत. आता आपल्याकडे एक चांगलं रोल मॉडेल आहे आपल्या डोळ्यासमोर मोदी, की काही जन्म खूप चांगलं आचरण केलेलं असलं पाहिजे, तेव्हाच त्या माणसाला इतकी वैराग्यशीलता आली, तेव्हाच त्या माणसाला इतके तासनतास काम करण्याचं सामर्थ्य मिळालं, तेव्हाच बुद्धी इतक्या तल्लखपणे 18-18, 20-20 तास काम करू शकते, न थकता करू शकते, आयुष्यभर करू शकते. हे सगळे प्लस पॉईंट्स आहेत. हे सगळे मनुष्याकडे मिळालेल्या ज्या गोष्टी ते काय आहे की अभ्युदयाची प्राप्ती. हे सगळं जे आहे सुखच आहे. हे मिळणारं म्हणून त्यांनी सांगितलं जे विटे न सरे, संपणारं नाही आहे. जितकं चांगलं लौकिक आचरण आम्ही करत जाऊ, जितकं चांगलं धर्माचरण होईल तितकी चांगली फलं मिळणारच आहे. आणि त्याच्याबरोबर निःश्रेयस सिद्धी आहेच आहे. त्यामुळे लोक सांगतात ना, कितीतरी लोक त्यांचं भविष्य वर्तवतातच आहे. त्यांनी सांगितलं याच्या पुढे सुद्धा 24 साली तेच निवडून येणार, 1, 2, 2.5 वर्ष म्हणजे 75 येईल त्यांचं, तोपर्यंत ते काम करणार आणि तेवढं झालं की मग ते कुणाच्या तरी हातात ते सगळं सोपवून ते हिमालयात निघून जाणार. हे जे काही भविष्य सांगतात लोक, त्यांचं भविष्य म्हणून सोडून दे. पण इथे हे वाक्य असं आहे, पवाडे पुरे. जो मनुष्य उत्तम प्रकाराने व्यवहार करत उत्तम जीवन जगत जातो, कशा करता? निवृत्तीच्या मार्गाने त्याला जायचं आहे, पण तो काही फार मोठा निवृत्तीच्या मार्गावरचा तीव्र अधिकारी नाही, मंद अधिकारी. हळूहळू हळू तो सुधारत जाईल. हळूहळू त्याच्या इच्छा पुऱ्या करत होतात. म्हणजे काय? इच्छा आहेत ना, याचा अर्थ आपल्याला इच्छा आहेतच नाही. आपल्यासारखा सामान्य मनुष्य सुद्धा काही नरकात पडावं म्हणून कर्म करत नाही. सगळी कर्म आपण आपल्या दृष्टीने स्वर्ग नरक हा जरी विचार करत नसलो तरी सुद्धा आपली सत्सद्विवेक बुद्धी वेडवाकडं वागू देत नाही. आपल्याला माहीत नाही आपण नरक स्वर्ग कधी मनामध्ये आणतो का नाही, पण आपल्याला व्यवहार वेडावाकडा आवडत नाही आणि त्यामुळे आपल्या पण काही इच्छा आकांक्षा असतात. त्यांनी सांगितलं तसं की मार्गक्रमण चालू आहे साधन मार्गावर. तो साधन मार्ग हळूहळू मनुष्याला त्या दिशेने नेतो. पवाडे पुरे, पुढे येणारं जे ब्रह्मसुख आहे त्या ब्रह्मसुखाकरता, त्या महासुखाचे सोयर आहे भावंडाची. म्हणून ते जे ब्रह्मसुख ते मिळेपर्यंत जीवनाचा जो प्रवास चालू आहे. आता असं का म्हणून अर्थ धरायचा, मी माझं स्पष्टीकरण देते. हा नाही आपल्याला पटला तर आपण हा इथला अर्थ बघायचा, जे ज्याने त्यांनी आपल्याला जो पटेल तो. आता ह्याचं कारण काय? 2 प्रकारचे योगी सांगितले. एक शुक्लगतीला प्राप्त होतो, एक कृष्णगतीला प्राप्त होतो. आता कृष्णगती का प्राप्त होते याचं त्यांनी उत्तर दिलं. ईश्वरेच्छा, प्रारब्ध, म्हणजे पुन्हा प्रारब्धाधीन पण सांगितलं आणि ईश्वराधीन पण सांगितलं की ईश्वराने ते प्रारब्ध नाही समोर आणलं तर का त्याला मार्गाने जावं लागेल, पण ईश्वराने समोर आणलं म्हणजे ईश्वराला त्या पद्धतीने त्या कर्माचा भोग घ्यावा असं वाटलं म्हणून तो पुन्हा येतो जन्माला. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत या शेवटच्या देहामध्ये सुद्धा चरमदेह ज्याला म्हणतात की आता पुन्हा त्याला जन्म नाही अशी स्थिती आली तरी सुद्धा मृत्यूचा काळ पुन्हा काही गोष्टी ठरवतो. आणि तो काय ठरवतो? याला शुक्ल मार्गाने जाऊन गती मिळणार का ह्याला पुन्हा काही छोट्याशा गोष्टी संपवायला पुनरागमन असणार, जे पुनरावर्तन आहे. तर त्यांनी इथे असं म्हटलंय की हे सगळं जरी घडलं, हा सगळ्या मार्गावरती हा चांगला व्यवहार करत जरी राहिला, जे नित्यानंदाचे निमाने उपमेचा काटाळा न दिसे साने, पहा वेदयज्ञादी साधने जया सुखा. अगदी स्वच्छ म्हटलंय की वेदयज्ञ आदी साधनं जी आहेत ती कशा करतायत? स्वर्ग सुखा करतायत. संबंधच नाही ना या दोघांना तोलण्याचा. स्वर्ग सुखाकरताची साधनं ही परमार्थ सुखाच्या साधनेशी कशी तोलली जाते? ती तोलली जाणार नाही. म्हणून पुढे जे म्हटलंय जे विटे न सरे, आता विटे शब्द नसता तर ह्या मार्गाकरता तो शब्द आपण घेतला असता, पण त्यांनी विटे ना सरे असा शब्द वापरलाय. ते म्हणतायत की जिथे सुख विटतही नाही सरतही नाही, म्हणजे परमार्थ मार्गावरती व्यवहार करत असताना मनुष्य जर स्वधर्माचं आचरण करत राहील आणि आपल्या जीवनामध्ये विहित कर्माला जर तो प्राधान्य देत जगेल तर खरंच त्याच्या जीवनामध्ये वीट यावं असं काही घडत आणि संपून जाईल असं सुख असं घडत नाही. प्रतिदिनी तो त्याचं जीवन म्हणजे परमात्मा कर्मफलाच्या रूपाने अधिकाधिक चांगलेच जीवन दे, अधिकाधिक उन्नतच जीवन दे.
अधिकाधिक मार्गावरती प्रगतीच करेल. म्हणून इथे असा अन्वय लागतो आपल्याला की पवाडे पुरे त्याच्या जीवनामध्ये जे जे करावंसं वाटतं ते करण्याच्या त्याच्या इच्छा पूर्ण होतात. आता म्हणून म्हटलं ना, आपण एक रोल मॉडेल समोर पाहतोय म्हणून ते 10 वेळा म्हणतात, 1000 वेळा म्हणतात, लाख वेळा म्हणतात की मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मातृभूमीकरता मी माझा प्रत्येक क्षण दिलेला आहे आणि मला शेवटपर्यंत तिची सेवा करायची आणि तिला योग्य स्थानावरती आणून ठेवायचं. काय त्यांची कुवत आहे, जोपर्यंत शरीर चालेल, जोपर्यंत त्या शरीराने कार्यरत राहता येईल, करणार असतील ती त्यांची इच्छा आहे. आता ही इच्छा आहे ना पवाडे पुरे, तर त्यांची इच्छा पुरी करण्याचं काम कोण करणार? हे पुरी झाली पाहिजे, व्हावी, ती ज्या मार्गाने पुरी होईल त्या मार्गाने. आज तर आपल्याला दिसत आहे की जे योजावं ते होत आहे, जे योजावं ते त्यांच्या इच्छेप्रमाणे घडत आहे. आज तर काळ नक्की अनुकूल आहे आणि ती अनुकूलता कशाची आहे यांनी सांगितलंय तशी. ती अनुकूलता जी आहे ती या निवृत्तीच्या मार्गावरती चालणाऱ्या माणसाला अभ्युदय मिळतोच. आणि म्हणून योग शब्द जो आहे, या योगाची जी फलं सांगितली आहेत ती पतंजलींनी सांगितली. ती फलं सांगताना त्याची फलं किती प्रकारची आहेत आणि म्हणून ते इथे म्हणतात की सामर्थ्य मोठं आहे योगाचं आणि ते सामर्थ्य मनुष्याला जी इच्छा आहे ती पुरी करून देतं. त्याच्या पुढं काय करतं? ब्रह्म महासुखाचे सोयरे भावंडाची आहे. आता म्हणून ते भावंड म्हणताय की जे पुढे ब्रह्मज्ञान, ब्रह्माचं सुख किंवा ब्रह्मानंद, त्याला जो किंवा ब्रह्मज्ञान काय शब्द वापरायचा असेल तो, तर ते सुख ज्याला मिळवायचं आहे किंवा मिळणार आहे तो मार्गाने चाललाय. खूप जन्म जातील पण ते केव्हा तरी त्या सुखापर्यंत तो जाऊन पोचेल आणि तिथे जाऊन जेव्हा तो पोचेल तेव्हा त्याला ते मिळणार आहे. पण तोपर्यंत हा चालत असलेला मार्ग हे त्याचं धाकटं भावंड आहे. त्याने इथे म्हटलंय ना, पुढती महासुखाचे सोयरे, म्हणजे महासुखाचं आता सोयरे कसं आहे, तो पुढे महासुख मिळणार आहे त्याला, पण आत्ता सोयरे भावंडाची. त्याचं नातं कोणत्या ह्याने जोडलंय? भावंडाचं. लहान भाऊ आहे, हा चाललाय, हा सगळा मार्ग अनुभवत जातो. आता तो नाही पटला आपल्याला, तर इथे लहान भाऊ या मिळणाऱ्या म्हणजे जे यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन या सगळ्यामधून मिळणारं जे सुख आहे ते सुख ब्रह्मज्ञानाच्या सुखाच्या आधी भावंड आहे असं म्हणावं लागेल. फक्त भावंड का म्हणता येत नाही? कारण त्या सगळ्याचा हिशेब पुण्याशी आहे आणि पुण्य संपलं की ते सुख संपणार आहे. त्यामुळे घेतानाच आधी अशाश्वत घेऊन त्याची तुलना शाश्वताशी करता येणार नाही. आपल्याला जर कोणी चांगलं स्पष्टीकरण दिलं तर आपल्याला ते स्वीकारता येईल, पण आत्ता तरी ह्या स्पष्टीकरणापेक्षा वैयक्तिक आपल्याला असं वाटतं की हे असं स्पष्टीकरण किंवा असा एक विचार मनाशी करावा. ऐसे दृष्टीचेनी सुखपणे जयाशी अदृष्टाचे बैसणे, जे शतमुखी ही अंगवणे नोहेची एका. आता अशा प्रकारे दृष्टीचेनी सुखपणे म्हणाले, अशा प्रकारे व्यवहार करत असताना जे सुख मिळतं, जयाशी अदृष्टाचे बैसणे, त्याच्याबरोबर ते सुख कसं आहे की दृष्टीचेनी समोर घडणाऱ्या घटना आहेत, त्या घटनांच्या मधून तर मनुष्याला सुख मिळतंच आहे, कळतंच आहे त्याच्या माध्यमातून. पण अदृष्टाचे बैसणे म्हणाले, ह्या सगळ्या कारणाकरता आधार कोणाचा आहे? धर्माचा आहे. धर्माने काय सांगितलं आहे की सुख आम्ही आत्ता वागतो, आम्ही खूप चांगले वागतो, त्या चांगल्या वागण्याचं व्यावहारिक फळ आम्हाला मिळतं. त्याचे आपण म्हणतो बघा, आपल्या चांगल्या वागण्याने आज नाही उद्या केव्हा ना केव्हा तरी आपला काळ बदलतो, आपल्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी घडतात, परिस्थिती बदलत जाते. या सगळ्या चांगल्या गोष्टींच्याकडची चाललेली जी वाटचाल आहे ती बघितली की आपल्याला वाटतं की नाही का आहे असं. म्हणजे आपण जेव्हा ऐसे दृष्टीचेनी सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे, दोन्हीकडे अदृष्ट आहे. धर्माचं आचरण केल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याचं एक अदृष्ट फल मिळतच आहे. आम्ही जर रोज उपासना करत असतो, एक तासभराची रोजची उपासना आहे, त्या उपासनेचं लौकिक फल इथे मिळतंच आहे, पण त्याचं अदृष्ट फल निर्माण होतच आहे. केलेल्या उपासनेचं फलसुद्धा निर्माण होतं. इकडे या वैदिक परंपरेमध्ये यज्ञ, दान, तप, वेदाध्ययन याच्यामध्ये इथे सुद्धा
यज्ञ केला, बाकीच्या करता अदृष्ट फल म्हटलं नाही आहे. कारण आपल्याकडे अर्थसंग्रहामध्ये धर्माचं लौकिक आचरणाचं फल देताना त्यांनी काय म्हटलंय, त्यांनी असं म्हटलंय की जो मनुष्य विधीपूर्वक आचरण करत जातो, धर्माचरण करत राहतो, त्याच्या बाबतीत काय घडतं, त्याच्या बाबतीत कर्म केलं म्हणून त्याचं वेगळं फल मिळतं असं नाही, परंतु ते केलं नाही तर दोष आहे, हे एक. आणि दुसरं त्याची फलाची सकारात्मक बाजू काय, तर मनुष्याचं जीवन निर्विघ्नपणे पार पडते. मनुष्याच्या जीवनामध्ये विघ्नादी दोष हे याचं नक्की निराकरण होतं. म्हणजे वेद दोषांचं निराकरण करतो, त्यात हे एवढं व्यवहाराच्या पातळीवरचं फल हे वेदाच्याकडनं अर्थसंग्रहाच्या ग्रंथामध्ये त्याची धर्माच्या विषयीची चर्चा करताना त्यांनी सांगितलं की असं आत्ता आपल्याला एवढंच बघायचं आहे की दृष्ट फल आम्हाला म्हणजे इथे लौकिका ऐसे दृष्टीचेनी सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे. संस्कार रूपाने ते अदृष्ट फल आहेच. ते केव्हा मिळणार, देह टाकल्यानंतर. तो अदृष्ट फलाचा जो भाग आहे तो नंतर आहे, पण त्याच्याबरोबर हे दृष्ट फल आहे. तर म्हणून जे शतमुखी ही अंगवणे नाहेची एका, म्हणाले इथे 100 जरी यज्ञ केले आणि त्याचं हमखास फल पाहिजे म्हटलं, कारण आपल्याकडे काय माहिती आहे की नियम करून टाकलेला आहे की ज्याला 100 अश्वमेध करता आले त्याला इंद्रपद मिळणार. म्हणजे 100व्या अश्वमेधावरती आपली पुराणातल्या कितीतरी कथा की आला इंद्र पाठायला, किंवा त्याचं सगळं सत्व फल ते यज्ञ होऊ न देणं, त्याचा विध्वंस करणं, हे सगळं करायला तो काय येतो, कारण त्यांनी 100 अश्वमेध केले की त्याची गादी डळमळली. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं की अदृष्ट फल देतात असं म्हटलं आहे, तरीसुद्धा इथे काय, जे शतमुखी ही अंगवणे नोहेची एका, 100 यज्ञ केले तरीसुद्धा त्याचं जे फल आहे ते साध्य होत नाही. म्हणजे त्या फलामध्ये अदृष्टाचं जे फल अपेक्षित आहे ते फल मिळतंच असं नाही. ऐसे दृष्टीचेनी सुखपणे जयासी अदृष्टाचे बैसणे, जे शतमुखी ही अंगवणे नोहेची एका. आणि म्हणून ते म्हणतात ज्याला धर्माचा आधार आहे, जे संस्कार रूपाने राहणारं आहे, परंतु ते फल जसं म्हटलंय स्वर्ग कामो यजेत, तर त्या स्वर्गाचं लगेच यजन केल्याबरोबर प्राप्ती होणार आहे का अदृष्टामध्ये तरी काय माहिती. कारण असं त्यांनीच म्हटलंय की ज्याला धर्माचा आधार, धर्मसुद्धा त्याचं फल त्या पुण्याचं जेव्हा विभागणी होईल तेव्हा पुष्कळ निकष लावेल आणि मग त्या यज्ञाचं अदृष्ट फल मिळेल. असा इथे एक भूमिका. तया ते योगीश्वर अलौकिके दिठीचेनी हात तुके अनुमानिती कौतुके तव हळूवट आवडे. जे म्हणाले स्वर्गसुख यज्ञामुळे सुद्धा कधी साध्य होत नाही, ते काय केलं म्हणाले इथे भगवान गोपालकृष्णांनी किंवा योगयोगेश्वर कृष्णांनी आपल्या हातावर अर्जुनाला दाखवलं. अरे अर्जुना, हे स्वर्गाचं सुख यज्ञ करून सुद्धा प्राप्त होत नाही बरं का. हे अदृष्ट सुख जे आहे ते जे म्हटलं आहे की स्वर्गकामो यजेत, ते तसं होईल असं नाही. म्हणून दिठीचेनी हात तुके, ते अलौकिक हे जे स्वर्गसुख आहे ते त्यांनी काय केलं, जणू काही त्यांच्या दृष्टीच्या हातावर, त्यांची दृष्टी हाच हात आहे, त्या हातावरती तोलायला काय घेतलं, हे जे स्वर्गसुख आहे हे तोलायला घेतलं. आणि म्हणाले इथे काय केलं, दिठीचेनी हात तुके अनुमानिती कौतुके. जसं काही आपण एखादं दिलं काही वजनी वस्तू, सोनं आहे समजा. आता खेडेगावात ना, आता हे शहरात आपण कधी बघत नाही, खेडेगावात बघायला मिळतं. आता सोन्याची पाटली आहे, सोन्याची बांगडी आहे, त्यांनी सांगितलं बघा बरं वजन काय, सोन्याची बांगडी आहे, घेतली त्यांनी हातामध्ये, ते वजन बघ असं बघितलं, नाही ही सोन्याची नाही आहे का. ते म्हणाले ह्याच्या आतमध्ये लोखंड घातलेलं आहे, ह्याच्या आत लोखंडाची तार घालून त्याच्यावर सोन्याची बांगडी केली, त्यामुळे ते दिसते आहे या बांगडीचं वजन ते सोन्याचं नाही आहे. म्हणजे वजन तिकडे खेडेगावात त्याला पुरण म्हणतात. त्याच्या जी वस्तू बनवायची सोन्याची, ती सोन्याची पुरती बनवत नाही, पाटल्या करायच्या तर त्याच्यात लोखंडाची पाटली करायची आणि त्याच्यावरती पत्रा मडवायचा आणि मग त्याची ती वरून, आणि त्याला पुरण पाटल्या म्हणतात.
ही पाठीकट खेडेगावात जाडजाड घालायचं ना सगळं, एवढं सोनं आणणार कुठून? त्यामुळे ते लोखंडाचं करायचं, त्याच्यावरती ती सोन्याची सोनं वाढवायचं असं म्हणू आपण. तर इथे ते म्हणतात की अनुमानिती कौतुके तव हळूवटे आवडे. तर म्हणाले त्यांच्या लक्षात आलं की ते वजन करून पाहिलं, म्हणजे माऊलीनी आपल्या दृष्टीने, पण त्या दृष्टीला काय म्हटलंय, हातवटे, म्हणजे जणू काही हातावरती त्यांनी ते तोलायला घेतलंय, मोजलं आणि पाहिलं त्यांनी. हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की नाही, हे हलकंच आहे. कोणतंही घ्या, दानाचं माप घ्या, हलकंच आहे. तपाचं माप घ्या, हलकंच आहे. इथे यज्ञाचं माप घ्या, हलकंच आहे. आणि म्हणून त्यांनी अनुमानिती कौतुके तेव्हा हळूवट आवडे. तसं तसं त्यांच्या लक्षात आलं. आवडे म्हणजे आवडता असा अर्थ नाही, हा सुद्धा हे क्रियापद सुद्धा माऊलींनी आहे, वाटतं, जाणता येतं असं वापरलंय. आवडे, आवडे शब्द अनेक अर्थांनी ते क्रियापद करून वापरलेलं आहे. त्यांना हलकं आहे असं दिसून आलं. कसं, या जगातल्या सगळ्या स्थावर जंगम मालमत्ता, हे सगळं जगाचं जे भाग्य आहे ते सगळं एका बाजूनी तोलायला घेतलं ह्या पुण्याच्या बाजूनी, आणि दुसऱ्या बाजूनी जर परमात्म वस्तूचं भाग्य घेतलं तर हे तोलायला लागल्यावर भगवंतानी आपल्या दृष्टीने अर्जुनाला सांगितलं की अरे मग तया सुखाची किरीटी करून या गा पावटी परब्रह्माची ये पाठी अरुढती. म्हणून काय करतात हे लोक, या सुखाकडे वळतच नाही. जो योगी आहे तो या लौकिक मार्गाकडे वळत नाही, तो या यज्ञ दान तप वैदिक आचरण याच्यापेक्षा सुद्धा ही सगळी सुख तो त्याचे मानतो. लौकिक सुखाकडे तो वळत नाही आणि तो काय करतो, याच मार्गाची करुणियागा पावटी, या मार्गाच्याच पायऱ्या करतो. पावटी म्हणजे परब्रह्माची ये पाठी आरुढती, म्हणजे मग आणि त्या करून काय करतात, परब्रह्माच्या पटावर त्या ठिकाणी जिथे भगवंत आहे त्या स्थानावरती जाऊन आरूढ होतात किंवा त्या स्थानाला प्राप्त करतात. आता इथे ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधना योग्य योगी यांचे भोग्य भोग धन जे. आता म्हणाले हे जे ब्रह्मेशा आराधना योग्य, ब्रह्मदेव शंकर त्यांनी शब्द वापरलेत. म्हणाले त्यांना आराधना करण्याला योग्य असलेले असे योगियांचे भोग्य आणि योग्यांना भोगण्यास योग्य असलेले असे भोगधन, भोगधन भोगण्यासारखं योग्य असं ऐश्वर्य, भोगधन जे काय आहे तर ऐसे चराचरैक्य भाग्य, याप्रमाणे स्थावर जंगम या सगळ्यांच्या ठिकाणचं जे भाग्य आहे किंवा जो भोग आहे हे काय आहे, त्यांनी आराधना करून जे प्राप्त करून घ्यावं किंवा सगळं ब्रह्मदेव शंकर यांनाही आराधना करण्याकरता जे योग्य आहे असं जे ऐश्वर्य आहे, योगरूपी भोगरूपी ऐश्वर्य. आता योगाचा भोग जो मिळतो तो वेगळा आहे आणि त्यामुळे योगाचा भोग त्याला प्राप्त व्हावा आणि तो भोग त्यांनी मिळवावा. म्हणजे आता हे सगळं चाललंय नाही, थोडंसं अर्थ लावून घ्यायला किंचित इकडे इकडे, पण त्यांनी तो तसा अर्थ लावला आहे त्यामुळे ते सगळं थोडं विस्कळीत आहे. आता आपण आपली गोळाबेरीज एकच लक्षात घ्यायची की वेदांच्या मार्गाने लौकिक जे मार्ग पुण्य प्राप्त करण्याकरता दिलेले आहे, त्या जगामध्ये आम्ही कर्म करतो, कर्माला फळ आहे. कर्माचं फळ दोन प्रकारांनी आहे, एक पापात्मक आहे, एक पुण्यात्मक आहे. पापात्मक कर्म आपण नेहमीच टाकावं, पुण्यात्मक कर्माचा स्वीकार करावा. पुण्यात्मक कर्म कशामध्ये आहेत तर पुण्यात्मक कर्म ही वेदाध्ययन, वैदिक जीवनाचं आचरण, यज्ञ, तप, दान यासारख्या पुण्य करणाऱ्या म्हणजे इष्ट पूर्त अशी जी सगळी कर्म आहेत. आता आपण कशाला त्याची चर्चा, पण त्या सगळ्यांच्या मधून जे मिळतं ते पुण्य आहे. ते पुण्य हे नेहमीच भोगून संपणारं आहे. मनुष्य जर या फळांचा किंवा या प्रकारच्या फलांचा इथे आणि परलोकात, आता विषय कशाचा आहे, परलोकाचा. आणि परलोकामध्ये गती काय, त्या जीवाला कुठं जायला मिळतं, हा विषय सगळा 8व्या अध्यायाचा तोच आहे. अर्जुनाचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे. मग आता ही सगळी पुण्य करून परलोकामध्ये कुठे जायला मिळेल, मिळालं तर स्वर्गात जायला मिळेल. ते म्हणतात ते सुद्धा खात्रीलायक सांगत नाही. धर्माचा आधार असला तरीसुद्धा ही केलेली सगळी पुण्य स्वर्गामध्ये किती काळ ठेवतील काही माहीत नाही. परंतु आता परलोक सुधारायचा आहे, म्हणजे परलोकाचा विचार करायचा आहे.
परलोकात आता हे कुठपर्यंत जाऊन पोचू शकले स्वर्गापर्यंत. त्याच्या पलीकडे या मार्गाची मजल नाही आहे. कारण दुसऱ्याच अध्यायात सांगितलंय त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. हा त्रिगुणांच्या मर्यादेतला विषय आहे. आता इथे त्याची चर्चा नाही आहे, पण याच्यामधून मिळणारा जो शेवट आहे तो गतागताचा आहे. येणं, पुण्य संपलं हे पुन्हा येणं, पुन्हा पुण्य करणं, पुन्हा वर जाणं, पुन्हा परत ही एक बाजू. दुसरी बाजू अगदी ठामपणाने खूप पुण्य जे सांगितलं आहे धर्मामध्ये त्याप्रमाणे अगदी पुष्कळ अश्वमेध, पुष्कळ यज्ञ, पण त्या सगळ्या यज्ञाचं फल म्हणून अखंड स्वर्ग किंवा पुष्कळ दीर्घकाळपर्यंत स्वर्ग मिळेल याची खात्री नाही. त्यांनी सांगितलं धर्माचा आधार हे मिळू शकतं, पण मिळतंच असं नाही. आता मग काय चाललं आहे? आता हा दुसरा माणूस आहे की जो योगमार्गाचा अवलंब करून साधन करतो आहे, आणि ते साधन करत असताना एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा असा त्याला जन्म प्राप्त होत जातो. ते चांगलं साधन करत असताना मिळणारा पुढचा जो जन्म आहे तो अधिक योगाचं ऐश्वर देणारा आहे. जे आता ह्याचा अर्थ हे लौकिकाचं ऐश्वर, त्याचं जीवन चांगलं चालेल, कारण त्याला आपण म्हटलं तसं की भगवंताला त्याला कोणत्या बाजूने पुढे न्यायचं. आपल्या डोळ्यापुढे संत सत्पुरुष आहे. तुकाराम महाराजांना 2 वेळा खायची भ्रांत, आणि तिकडे एकनाथ महाराजांच्या घरामध्ये रोज पुरणाच्या पोळीचा नैवेद्य. ते दोन्ही संतच आहेत, दोघंही भगवंताच्याच इच्छेने आलेत, पण भगवंतांना त्यांना कसं दाखवायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे. तुकाराम महाराज जितके शांत सुखी स्थिर आहेत तितकेच शांत सुखी स्थिर एकनाथ महाराज आहेत. परिस्थितीच्या पालटाने कोणातही पालट पडत नाही किंवा कोणालाही त्याचा त्रास होत नाही, कारण ती एक स्थिती आहे. आता हा काही नाथ महाराज किंवा तुकाराम महाराज नाही आहे, हा योगाचा अभ्यास करत पुढे चालला आहे. मग त्याचा योग ज्ञानाचा असेल, त्याचा योग भक्तीचा असेल, कर्माचा असेल, नाहीतर योग मार्ग ध्यान मार्गाने, भक्ती मार्गाने तो या 2पैकी कोणता तरी विशेष माहीत असलेल्या या 2 मार्गांनी जात असतो. कोणत्याही मार्गाने जात असताना त्याला त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी मिळतच जातात. ते जे ऐश्वर्य आहे, ते जे वैभव आहे, जणू काही ते ब्रह्मदेवासारख्या, शंकरासारख्या या देवतांना मिळावं, असं देवतांनी ज्याच्या भाग्याचा हेवा करावा अशा प्रकारचं भाग्य ह्या योग्याला जन्माला आल्यानंतर मिळत राहतं. योगियांचे भोग्य भोग साधन, म्हणजे योग्यांना भोगण्याला योग्य असणारं असं जे ऐश्वर्य आहे ते ऐश्वर्य त्यांना प्राप्त होतं. आणि हे आराधना कसं आहे तर ब्रह्मदेव भगवान शंकर हे ज्या प्रकाराने आराधना करतात, निष्काम भावाने आराधना करतात, एका विशिष्ट पद्धतीने, म्हणजे एक काही साथी आहे. देहाचा ब्रह्मदेवाचा देह मानवाचा देह सारखा नाही. त्या देहामधून साधन करताना मिळणाऱ्या ज्या म्हणून आपल्याला सुविधा म्हणूया तशा ह्याच्या देहाला मानवी देहात येऊ नये. म्हणजे आपण जसं यांचं बघितलं ऑटोबायोग्राफी ऑफ योगी, त्यांचं चरित्र जर आपण पाहिलं तर त्या चरित्रामध्ये त्यांचं जीवन कसं बालपणापासून पाहिलं तर कसं जीवन होतं आणि कसं त्या जीवनाला फळं मिळत राहतात. अशी जी ज्यांनी आपलं जीवनातलं लिहिलं आहे म्हणून, किंवा ते लँगटांसारखे की ज्यांनी कधी आयुष्यात काही खाल्लंच नाही आहे, काही प्यायलंच नाही आहे, ते फक्त आपल्या समाधीमधून सगळं मिळवत राहतात. म्हणजे ही सुख कुणासारखी आहेत जी मानवाला मिळतील अशी सुख नाही आहेत, जी साक्षात ब्रह्मदेवाला, शंकराला, ज्यांचे देह पण उन्नत आहे, अशी जी सुख आहेत ती त्यांना इथे पृथ्वी तलावर येऊन मिळतात. म्हणून आपण नेहमी म्हणतो की नाही की तुकाराम महाराजांच्या घरात काही खायला मिळत नव्हतं, पण त्यांची मुलगी असो, बायको असो, स्वतः तुकाराम महाराज असो, कधी माल न्यूट्रिटेड होते का? कधी त्यांना ॲनिमिया झाला का? त्यांना कधी व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे? काही आवश्यकता नाही, होणारच नाही. तर ह्या गोष्टी तिथे घडणारच नाही, किंबहुना घडत नाही. त्याचं कारण असं आहे की ते जे देह आहेत ते देह त्या उपासनेने सिद्ध होतात. म्हणून तर आपण 1000 वेळा जे म्हणतो ना की आपण उपासना करत राहा. उपासना झालीच पाहिजे, उपासनेला पर्याय नाही. आणि म्हणून उपासना हीच माणसाला जे देते ते सामर्थ्य देते. असो, आजचा आपला तो विषय नाही,
पण आता विषय काय की असा योगी जन्माला येतो, तो काही पूर्ण ज्ञान मिळवलेला नसतो, पुन्हा जातो, पुन्हा मानवाच्या देहाला येतो. येताना ते सगळं मागचं आपल्याला माहितीच आहे, अविद्या, कर्म, वासना आणि त्यांनी प्राप्त केलेलं त्याचं प्रारब्ध हे सगळं घेऊन येतो. त्यामुळे मागचं सगळं सामर्थ्यासहित तो जन्माला येतो, पुन्हा आपलं सामर्थ्य वाढवतो. असं होत होत त्याचा चरमदेह येतो. आणि आता ही चर्चा कोणाची केली? त्या चरमदेहाची केली. या 8व्या अध्यायामध्ये भगवंतांनी आपल्याला जे फल सांगितलं, ते फल कशाचं सांगितलं की योगी आता शेवटच्या देहात आलेला आहे, आता त्याला पुन्हा जन्म घ्यायचा का नाही, इतकी त्याची साधना परिपूर्ण अवस्थेला येऊन पोचलेली आहे. आता भगवंत ठरवतो की त्याला पुन्हा इकडे पाठवायचं आहे का त्याला पुन्हा पाठवायचं नाही. आणि मग त्यांनी सगळ्याच प्रकारांनी सांगितलं की सर्वात शेवटचं त्यांनी काय सांगितलं की आम्ही 2 प्रकारांनी विषय मांडला. एक काय, शुक्ल मार्ग शुक्लगती, एक कृष्ण मार्ग कृष्णगती. पण ह्या दोन्हीला महत्त्व देऊ नका. ते म्हणाले जो स्वतः स्वरूपामध्ये देहातच पूर्ण झालेला आहे, तो स्वरूपातच राहतो, मग त्याला देह आहे काय आणि देह नाही. तो देहात आहे म्हणून काही फरक पडत नाही, तो देहात नाही म्हणून काही फरक पडत नाही. त्यामुळे त्याला कालाचा फरक पडत नाही. मग हे सगळे फरक कोणाला पडत जातात असा विचारच करायचा असला तर शेवटच्या देहाकडे यायला लागलेले जे योगी आहेत, या योग्यांच्या जीवनामध्ये भगवंत आता तिथं निर्णय काय देतो हा प्रश्न आहे. आणि त्यांनी त्याला स्वीकारलं का त्यांनी नाही, चला चालू दे, अजून काय 1-2-4 जन्म होतील, होऊ दे, इतके जन्म झाले तुझे, आता आणखी नाही 2-4 जन्म. म्हणजे भगवंत ठरवतो. आणि त्यांनी आपल्याला एवढीच गोष्ट सांगितली आहे की ज्याची ती स्वरूप स्थिती ही पूर्णपणे 100% म्हणजे 100% प्राप्त झालेली नाही, तोपर्यंतचे सगळे प्रश्न आहेत. आणि ते सगळे प्रश्न कसे सोडवायचे, तेव्हा त्या प्रश्नांच्या मध्ये मृत्यू ही काय गती आहे त्याचा विषय आहे. म्हणजे अशा स्थितीला आलेला योगी इथे जेव्हा साधना करत राहतो तेव्हा त्या साधनेच्या काळामध्ये त्यांनी कशाचं स्मरण तेही त्यांनी सांगितलं की त्यांनी ह्या सगळ्या गतींचं, कालाचं, सगळ्याचं स्मरण ठेवावं आणि आपलं साधन करावं. कारण त्याच्यावरती लक्ष ठेवून बाकीची साधना व्हावी. आणि मग ते पुढे म्हणतात जो सकळ कळांचा कळा. आता भगवंताची स्तुती केली आहे, जो सर्व प्रकारच्या कलांची कला आहे. 17वी कला आहे ना, आता आपल्याला दृश्य कला चंद्राच्या, त्या 16 कला आहे. तर त्याला 17वीची आहे स्तन्य असं म्हटलंय, किंवा 17वी जीवनकला असं म्हटलंय. आपल्याला त्या अर्थाने घ्यायचं असलं तरी कला. उपनिषदांनी जीवनाचं वर्णन करताना अनेक प्रकारच्या कलांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे त्या सर्व कलांची कला असंही घ्यायला काही अडचण नाही. म्हणून ते म्हणतात जे सकल कलांची कला, जो परमानंदाचा पुतळा. म्हणाले जो परम आनंदाची मूर्ती आहे, जो जीवाचा जिव्हाळा, आमच्या जीवाकरता जो ओलावा आहे, जो आमच्या जीवाचं जीवन आहे, जे आमच्या जीवाला चैतन्य देणारा आहे, चेतना देणारा आहे, जगवणारा आहे, असा जो आहे विश्वाची, ह्या सर्व विश्वाच्या जीवांचा जो जिव्हाळा आहे, जो सर्वज्ञतेचा ओलावा, ज्याच्या ठिकाणी सर्वज्ञता, सर्व काही जो जाणून आहे, सर्वांच्या बद्दल जे जाणून आहे, त्या जाणीवेचा तो ओलावा आहे. म्हणजे तो काय आहे? तो न्यायी आहे, पण तो दयाळू आहे. पहिल्यांदा न्यायी आहे, तो आमच्या कर्माला तोलायलाच घेणार आहे काटाळा, पण इथे ओलावा, तो सर्वज्ञ, तो सगळं जाणतोय आमचं. ते जाणून सुद्धा त्याच्याकडे एक ओलावा, म्हणजे त्याच्याकडे प्रेम आहे, त्याच्याकडे जिव्हाळा आहे. ओलावा हा शब्द रस या शब्दाशी आला आहे. भगवंताचं रसोवई सहा हे जे त्याच्या लक्षणाचं रूप आहे, तो रसरूप आहे. त्या रसाचा संबंध कोणाशी? प्रेमाशी. तो प्रेमरस आहे. त्या प्रेमरसाचा ओलावा त्याच्या सर्वज्ञतेत आहे. म्हणून तर आपण देवाला म्हणतो की देवा माझे अपराध तुला माहिती आहे, तरी पण तू माझा अंगीकार केली यावरी. आता तू माझा अंगीकार केलायस, मग आता मागे वळून का पाहतोस? मी तुझाच आहे. आणि हे बोलायला काय आहे भगवंताकडे? कोणतं लक्षण आहे? कारण त्याच्याकडे प्रेमाचा ओलावा आहे.
म्हणून त्या ओलाव्याला साध घालतो मनुष्य भक्तिरसात. आता हे इथे एवढं भक्तीच्या करता भगवंताच्या या सगुण रूपाचं त्याच्या लक्षणांचं वर्णन का केलं? कारण पुढे 9वा अध्याय आहे. 9व्या अध्यायामध्ये भक्ती सांगायची आहे. माऊली कधीही अनुबंध सोडत नाही. पुढचा अध्याय मागे जोडलाच पाहिजे, त्याची प्रस्तावना मागे झालीच पाहिजे. म्हणून आता ओलावा जो यादव कुळीचा कुळदिवा, जो यादवांच्या कुलाचा सुद्धा कुलदीपक आहे, त्याच्यासारखा कोण आणावा यादवांच्या मध्ये आता. म्हणून तर काही झालं तरी मुलायम सिंग असो नाहीतर लालू प्रसाद असो, कोणीही, आम्ही लोकांनी म्हटलं ना पण नाकारा की आम्ही कृष्णाच्या वंशाचे यादव नाही, कोणी मान्य करत नाही. तुमचं राजकारण तेवढ्या वेळेपुरतं गेलं खड्ड्यात, त्यावेळी मात्र त्यांना ते सगळे कृष्णाचे वंशज आहेत, ते कृष्णाच्याच म्हणजे अनुवंशातले आम्ही गवळीच आहोत. आम्ही त्या यादव ज्ञातीचे, आम्ही आमची ज्ञाती सोडायला तयार नाही. म्हणून जो यादव कुळीचा कुळदिवा तो कृष्णजी पांडवा प्रती बोलिला, तो आता कृष्ण पांडवाला म्हणजे अर्जुनाला सांगतो आहे. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू संजयो रायासी असे सांगतू. आता त्यांनी सांगितलं संजय धृतराष्ट्राला सांगतोय की बघा अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण अशा प्रकारे उपदेश करत आहेत. या कुरुक्षेत्रावरती हे असं असं या दोघांची चर्चा चाललेली आहे. तेची परिसया पुढा मातू. आता तेच पुढे काय सांगितलंय, सांगताय ते संजय सांगतोय धृतराष्ट्राला. आता ज्ञानदेव म्हणतात की तेची परिसया पुढा मातू, तोच विषय आता पुढे सांगण्याकरता ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, की हा निवृत्तीचा ज्ञानदेव शिष्य हा आता जसा संजय धृतराष्ट्राला सांगतोय तसा हा निवृत्तीचा शिष्य आता तुम्हाला सांगणार आहे. म्हणून इथे सांगतोय हा अध्याय. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ब्रह्माक्षर निर्देशो नाम 8मोऽध्यायः.